नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। जसं तुम्हाला म्हटलं की आपण आपल्या ब्लॉग मध्ये सामान्य गृहिणीच्या सामान्य ज्या आपण ज्याला म्हणतो अशा रेसिपीज आपण जगासमोर आणत आहोत आणि त्यातलीच एक रेसिपी आज पुन्हा एकदा आपण पाहण्यासाठी आलेलो आहोत। चला तर मग त्या रेसिपीची चव आपण बघूया। तर आज पुन्हा एकदा आपण ज्या गृहिणीला भेटायला आलेलो आहोत तर सर्वप्रथम वहिनी तुम्ही तुमची ओळख करून द्या। तुमचं नाव काय आहे? माझं नाव सुमन सुहास सांडे आणि तुम्ही राहता कुठे? हा एरियाचं नाव काय आहे? वैभव वसाहत गांजा। धन्यवाद। तर आज मला सांगा आपण कोणती रेसिपी तयार करतोय? आज आपण वांग, शेवग्याची शेंग आणि पावटा। अच्छा, म्हणजे जी आपण मिक्स भाजी असं म्हणतो ते आपण करतोय। बरं, मला पुन्हा एकदा आता ह्या भाजीसाठी लागणारं साहित्य आपण काय काय आहे ते बघूया। कांदा, टोमॅटो, लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि भाज्या कोणत्या कोणत्या घेतलेत? वांग, शेवग्याची शेंग आणि पावटा। आणि हा पावटा तुम्ही उकडून घेतलाय का कसं? उकडून घेतलेला आहे। बरं, आणि मसाल्यांमध्ये आपण काय वापरणार आहेत? हे लाल तिखट, हळद, हा, हे जिरं मोहरी आणि चिकन मसाला। बरं, चिकन मसाला ठीक आहे। चला तर मग मैत्रिणींनो, आपण भाजीला सुरुवात करूया, रेसिपीला सुरुवात करूया। तर वहिनी चला करा सुरुवात। तर सर्वात प्रथम वहिनीने गॅस पेटवून घेतलेला आहे आणि भाजीसाठी तुम्ही बघत असाल तर वहिनीने पसरट अशी कढई वापरलेली आहे। टाकू लसूण। हां, आता मला सांगा, हे भाजीचं प्रमाण जे तुम्ही घेतलंयत ना वहिनी, ते किती लोकांसाठी भाजी आहे तरी? आता 4 लोकांसाठी 4 लोकांचं प्रमाण आहे। मग त्याच्यामध्ये तुम्ही आता इथे वांगी किती चिरून घेतलेली आहे तरी अंदाजे? 4 वांगी। बरं, आणि डांब्याची शेंगा किती घेतलेल्या आहेत? त्या 5। बरं, आणि हे साधारण पावटं? पाव किलो। बरं, शेंगा म्हणजे पाव किलो शेंगा। अच्छा, म्हणजे 4 ते 5 माणसांसाठी आरामात ही भाजी आपली पुरू शकते। त्याच्यामध्ये अजून आपण पावट्याच्या ऐवजी वगैरे काय दुसरं वापरू शकतो? मिक्स भाजी बटाटा वापरू शकतो। बरं, बघा मैत्रिणींनो, ही खूप चांगली गोष्ट आहे की जसं तुम्ही आपण म्हटलं होतं की घरातली साधीच भाजी, परंतु ही घराघरामध्ये भाजी केली जाते। बऱ्याचदा लग्नांमध्ये सुद्धा वांग बटाट्याची भाजी आपण खाल्लेली चव घेतलेली आहे आणि नेहमी बघतो सुद्धा। तर बहिणीने आता कांदा टाकून घेतलाय। तर हा कांदा कच्पच म्हणजे आपण कसा हे करून घ्यायचा आहे? थोडा तळून घ्यायचा, नंतर टोमॅटो टाकायचा। कांद्याला मस्त असा लाल रंग येतोय आणि मैत्रिणींनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे की जसं सगळ्याच घरातल्या गृहिणींना माहिती असतं, त्यासाठी आपण ज्याला आपण म्हणतो की घरातली प्रत्येक स्त्री ही सुगरणच असते, कारण तिला मिठाचं, तिखटाचं, अगदी हळदीचं प्रमाण माहिती असतं। आता ह्याच्यामध्ये आपण वहिनींनी टोमॅटो टाकून घेतला आहे। कांदा परतून झाल्यानंतर कांदा बऱ्यापैकी शिजला ना वहिनी, त्याच्यानंतर आता आपण काय टाकलेलं आहे? टोमॅटो किती घेतलाय तुम्ही या भाजीसाठी? 1 टोमॅटो। आता आपल्याला मसाले टाकायचे त्याच्यात. बरं, मसाल्यांचं प्रमाण बघा हां.
थोडीशी हळद, तिखट आपल्या चवीप्रमाणे, हा चवीप्रमाणे, म्हणजे ज्या प्रकार जितपत तुम्ही तुमच्या घरातले तिखट खात असतील त्या हिशोबाने तुम्ही आणा. हा कोणता मसाला टाकताय तुम्ही? चिकन मसाला. चिकन मसाला. भाजीला म्हणजे अगदी कांदा टोमॅटो वहिनी परततात तर त्याला इतका छान कलर आलेला आहे बघा. तर खोबरं टाकायचं. त्याच्यानंतर हे ओलं खोबरं घेतलं ना ओलं किसून. खोबरं. यानंतर थोडी कोथिंबीर लगेच मग पाणी जरासं टाकायचं. जरासं टाकायचं. पाणी एक थोडंसं अर्धा एकदम थोडंसं ना. तर यानंतर आपण सगळ्या भाज्या टाकायच्या त्याच्यात. बरं हे शेवग्याच्या शेंगाच्या टाकल्यात ना ते पण उकडून घेतलेले आहेत. जराशा उकडून घेतलेल्या आहेत. अच्छा, म्हणजे तुम्ही जे आता टाकता त्याच्यामध्ये पावटा आणि ह्या शेवग्याच्या शेंगा त्या तुम्ही उकडून घेतलेल्या आहेत. आणि आता आपल्याला आता हे वांग, आता चवीनुसार मीठ टाकायचं. बर. साधारणतः ही भाजी तयार व्हायला किती वेळ लागतो? एक आता उकडून घेतलेलं आहे ना, हा. 15 मिनिटं. मग आता हे उकडूनच घ्यायला पाहिजे का ह्या भाज्या? असं काही नाही, म्हणजे प्रत्येकाची आवड निवड. कोणाकोणाला अशाच आवडतात शेंगा. मी पटकन होण्यासाठी उकडून घेतलंय. बर. म्हणजे उशीर झाला असला तर उकडून घ्यायचं. अच्छा, म्हणजे ही खूप महत्त्वाची अशी टिप आहे मैत्रिणींनो, की जर भाजी आपल्याला पटकन लवकर व्हावीशी असं वाटत असेल तर आपण भाज्या उकडून घेऊन मग त्यांना फोडणी देऊ शकतो. नाही. अच्छा, वांग सोडून. हा. आणि जर समजा बटाटा वापरायचा म्हटलं तर मग बटाटा पण. बटाटा पटकन शिजतो ना. हा. त्याच्यावर ते झाकण ठेवलेलं आहे. बरं, आता मला एक सांगा की तुम्ही तुमची अशी ओळख आहे आणि असं मी ऐकलंय की तुम्ही केटरिंगचा पण व्यवसाय करता, बरोबर? तर ते केटरिंगच्या व्यवसायामध्ये तुम्ही नेमके कोणकोणते पदार्थ करता ते आपल्या प्रेक्षकांना सांगा. म्हणजे ऑर्डर म्हणजे जेवणाची ऑर्डर. हा. आणखी दिवाळीचा फराळ बनवतो. अच्छा, म्हणजे पूर्ण सगळं फराळ. हा व्यवसाय तुम्ही किती वर्ष करताय तरी? 7-8 वर्ष. अच्छा, मग ह्यामध्ये तुमच्या सगळे कुटुंबाचे साथ असते? कुटुंबाचे साथ, परत माझी मैत्रीण. अच्छा. त्यांचं कुटुंब. ही स्वयंपाकाची म्हणजे ह्या केटरिंगची वगैरे आवड, म्हणजे यासारखं तुम्हाला स्वयंपाकाची आवड पहिल्यापासून आहे? अच्छा. तुमच्या हातचा सगळ्यात म्हणजे हा असा पदार्थ आहे की जो सगळ्यांना आवडतो, असं कोणता पदार्थ तुम्ही सांगू शकता? म्हणजे तो नॉनव्हेज मध्ये आहे म्हणा किंवा कशामध्ये? पण आम्ही असं ऐकलंय की तुमच्या फराळामध्ये पातळ पोह्यांचा चिवडा वहिनी अतिशय अप्रतिम करतात. आणि मी असंही ऐकलंय की त्यांच्या खूप लांबून लांबून त्या चिवड्यासाठी ऑर्डर येत असते. तर आता बघा, वहिनीने पुरणपोळ्या सांगितलं आणि फक्त ह्या गृहिणी तरी आहेतच, पण शिवाय सांगली वहिनी जेवणाचे डबे म्हणा, म्हणजे एका व्यवसायाबरोबर त्या अनेक दुसऱ्या पण गोष्टी करण्याचा खूप छान प्रकारे प्रयत्न करत असतात. आणि त्यांच्या जेवणाला खूप अशी चांगली चवही आहे, कारण ज्या परिसरामध्ये त्या राहतात त्या परिसरामध्ये तिथल्या त्या स्थानिकच आहे. त्याच्यामुळं त्यांच्या व्यवसायाची तुम्ही जर म्हणाल प्रचिती आणि प्रसिद्धी ही अगदी मुंबईपर्यंत मला वाटतं तुमच्या ऑर्डर चिवड्याच्या जात असतात. आणि त्यांच्याबरोबर त्यांची मैत्रिणी सुद्धा या कामामध्ये असते. पण घरातलं आणि शिवाय आणखी मला इथे सांगावंसं वाटेल ते म्हणजे त्यांची तब्येत कधी कधी थोडीशी नरम गरम असते, का आजारी असतात, पण
तरी सुद्धा त्यांनी आज खूप वेळात वेळ काढून आपल्याला ही छानशी अशी साधी सोपी घरातल्या कुठल्या लहान मुलांना म्हणा, मोठ्या माणसांना म्हणा, भाकरी बरोबर म्हणा, चपाती बरोबर आपल्याला ही खाण्यासारखी अशी जी शेवगा बटाट्याची मिक्स भाजी जी आहे ती आपल्याला त्यांनी दाखवलेली आहे. म्हणजे ही खूप सांगण्यासारखी गोष्ट आहे प्रेक्षकांना, की आपण जेव्हा म्हणतो ना एक सामान्य गृहिणी त्या काय घरातच असतात, तरी ही मी असं म्हणेन की जेवढ्या नोकरी करणाऱ्या महिला महत्त्वाच्या असतात तितकीच सांडीव बहिणींसारख्या ज्या गृहिणी आहेत त्या सुद्धा त्याच दर्जाच्या त्याच लेवलच्या फार महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे प्रेक्षकांनो पुन्हा एकदा सांडीव बहिणींना खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद, कारण त्यांची तब्येत बरी नसताना सुद्धा त्यांनी आपल्याला आज इथे बोलावून त्यांच्या हातची आपल्याला रेसिपी, ज्या रेसिपीची चव, त्यांची रेसिपी ही आपल्याला जगासमोर आलं काय करायला आहे, आणायची आहे. आणि म्हणून सांडीव बहिणी खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या व्यवसायाची प्रगती ही अशीच राहू दे. आता तुम्ही जसं म्हटलात की ही भाजी जर समजा एक 8-9 जणांना किंवा 10 जणांना करायची असेल तर त्या भाज्या आपण ज्या वापरल्या त्याचं प्रमाण वाढवायचं. तरी पण अंदाजे त्याच्यामध्ये अजून काय काय वापरू शकतो आपण? वांग, बटाटा, चवळी वापरू शकतो, वाटाणा वापरू शकतो. बर, म्हणजे जसं आवडेल तसं वापरू शकतो काय तर. अच्छा. आता एक गोष्ट इथे पाहिली का की तुम्ही बऱ्याचदा आपण भाज्या म्हटलं, मिक्स भाजी म्हटलं की त्याला वाटप करतात, म्हणजे ओलं वाटप असू दे किंवा सोपं वाटप. पण अतिशय खूप चांगली गोष्ट मला वाटली आणि वेगळी वाटली की कुठल्याही प्रकारचं वाटप न वापरता आपल्या घरातलेच मसाले वापरून वहिनींनी आपल्याला मिक्स व्हेज अतिशय सुंदर अशी भाजी करून दाखवलेली आहे. त्याला तर मग बघूया भाजीला रंग कसा आलाय. वा, मस्तच सुंदर. मस्त. म्हणजे आता ही शिजत आली आहे का आपल्याला कसं शिजत कळणार? आले पण अजून थोडा वेळ आहे. मस्त, खूपच छान. आणि कलर पण किती सुंदर आलाय बघा त्या भाजीला. म्हणजे आपण भाजी तांदळाच्या भाकरी बरोबर खाऊ शकतो, चपाती बरोबर खाऊ शकतो. खूप छान. तर मैत्रिणींनो पुन्हा एकदा आपण आजची ही रेसिपी तुम्हाला सगळ्यांना जर आवडली असेल आणि ही तुम्हाला अशी जर भाजी पुन्हा एकदा जर तुमच्या घरी करून तुमच्या कुटुंबातल्या लोकांना जर खाऊ घालायची असेल तर मंडळींनो पुन्हा अशा एका नवीन रेसिपीला घेऊन, नवीन गृहिणीला घेऊन मी तुमच्या समोर हजर होईन. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार. खा स्वस्त रहा. धन्यवाद.